श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे स्वामी महाराजांचा प्रगट दिन. तर आपल्यासाठी खूप उत्सवाचा आणि आनंदाचा आजचा दिवस आहे. तर आज मी पूजेचं सामान आणलंय, म्हणजे पूजा मांडायला घेतली आहे. तर स्वामी महाराजांचा प्रगट दिन मी घरी साजरा करते आणि मग संध्याकाळी वेळ मिळाला तर आमच्या इथं स्वामी केंद्र आहे, तर मग मी संध्याकाळी मठात जाते. पोळशेवाडीला आहे, तर थोडं घरापासून दूर आहे. तर संध्याकाळच्या वेळेस मग वेळ मिळाला की मग मी संध्याकाळी मठात जाते. तर स्वामी महाराजांची पूजा मी कशी मांडणार आहे, अभिषेक कसा करणार आहे, तर संपूर्ण मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा. सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर काल मी मार्केटमधून हार, फुलं वगैरे सगळं घेऊन आली आणि स्वामींसाठी कपडे सुद्धा आणले. तर संपूर्ण पूजा म्हणजे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये टाईप करा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी उंबरठा स्वच्छ पुसून घेतला आणि त्यानंतर मी हळदीचं लेपन केलं. हळदीचं लेपन करताना हळदमध्ये गोमित्र, गंगाजल, थोडं पाणी मिक्स करून हळदीचं लेपन केलं. त्याच्यावरती सुंदर स्वस्तिक काढली आणि रांगोळी काढली. कारण हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. तर गुरुवार असो किंवा चतुर्थी, पौर्णिमा, अमावस्या किंवा कुठलाही सण असो, मी हळदीचं लेपन आठवणीनं करते आणि खूप छान असं वाटतं की हळदीचं लेपन केल्यानंतर एकदम प्रसन्न असं वाटतं आणि दरवाजा आपला जो उंबरठा आहे तो खूप सुंदर दिसतो. अशाने माता लक्ष्मी घरात प्रवेश करते, कारण माता लक्ष्मीला हळद खूप प्रिय आहे. म्हणून प्रत्येक सणाला हळदीचं लेपन आठवणीनं करत जा. स्वामींच्या अवताराची कथा मोठी रंजक आहे. इसवी सन 1959 मध्ये गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि ते कर्दळी वनात गुप्त झाले. तेथे त्यांनी सुमारे 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली. या दीर्घ काळात त्यांच्या शरीरावर मुंग्यांनी वारूड केले होते. एके दिवशी उद्धव नावाच्या लाकूड तोड्याची कुऱ्हाड चुकून त्या वारुळावर पडली. त्यातून रक्ताचे थार उडाली आणि एका तेजस्वी अजानुबाहू मूर्तीचे दर्शन झाले. तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. उद्धवला अभय देऊन स्वामींनी लोककल्याणासाठी आपले भारत भ्रमण सुरू केले. स्वामींनी संपूर्ण भारताचा प्रवास केला. कलकत्ता महाकाली मातेचे दर्शन घेतले आणि प्रयाग अशा तीर्थक्षेत्रांना भेट दिली. विशेष म्हणजे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावाचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली असं मानलं जातं. यावरून स्वामींच्या आध्यात्मिक अधिकाराची व्याप्ती लक्षात येते. रविवार 30 एप्रिल 1978 रोजी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थानी स्वामींनी मध्यान्हकाली आपले अवतार कार्य पूर्ण केले. त्यांनी देह ठेवला असला तरीही मी पुन्हा कर्दळी वनात गेलो आहे आणि आजही भक्तांच्या पाठीशी उभा आहे, ही भावना प्रत्येक स्वामी भक्तांच्या मनात कायम आहे. स्वामी समर्थांचे चरित्र हे केवळ चमत्काराची कथा नसून ती धर्माचे सत्य स्वरूप आणि भक्ती मार्गाची शिकवण देणारी गाथा आहे. आजही अक्कलकोटला जाणारा प्रत्येक भक्त स्वामींच्या अस्तित्वाचा अनुभव घेतो. स्वामी सदैव म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गए नहीं, अभी जिंदा है. स्वामी सदैव आपल्या पाठीशी राहतात, आपल्या भक्तांना मार्ग दाखवतात. त्यांचे नामस्मरण केल्याने अनेक संकट दूर जातात, अनेक समस्या दूर होतात. स्वामींचे नामस्मरण केल्याने आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर जर मिळत नसेल तर स्वामींचे नामस्मरण केल्याने आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळते. तर अशा प्रकारे स्वामी प्रगट दिनाची कथा आहे. स्वामींच्या नामस्मरणाचे फळ अफाट आणि निश्चिंत आहे. अखंड श्री स्वामी समर्थ मंत्राच्या जपाने मनाची अस्वस्थता दूर होऊन परमशांती मिळते. स्वामी समर्थ सदैव पाठीशी असल्याचा विश्वास मिळून संकटे दूर होतात. तसेच भक्तांच्या आयुष्यात प्रगती व सुख समाधान प्राप्त होते. स्वामींचे अखंड नामस्मरण केल्याने मनातील चिंता, अस्वस्थता दूर होऊन मन शांत आणि एकाग्र होतं. आयुष्यातील दुःख आणि संकट दूर करण्याची ताकद मिळते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाची अनुभूती येते.
नामस्मरणाने मन शुद्ध होते आणि स्वामींवर श्रद्धा वाढते. संसारातील कर्तव्य करताना चुकीचे निर्णय टाळण्यास मदत होते. सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. जप करताना मन एकाग्र असावे. दिवसभरात कधीही कोणत्याही अवस्थेत नामस्मरण करता येतं. तर अशा प्रकारे माझी आता पूजा मांडून सर्व झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता स्वामींचा फोटो आहे. हे बघा, अशा प्रकारे छान मी पूजा मांडलेली आहे. जपमाळ ठेवली बाजूला आणि हे आपले स्वामी आहेत. सुंदर अशी रांगोळी काढली फुलांची पण. आणि हे बघा, श्री स्वामी समर्थ असं छान माझ्याकडे साचा होता, तर त्याने मी असे रांगोळी काढली. बाजूलाच धूप ठेवलेला आहे. आणि आता मला पारायण करायला घ्यायचं आहे श्री स्वामी चरित्र सारामृत. तसंच 11 माळी जप पहिले करणार, त्याच्यानंतर आपलं तारक मंत्राचं पठण करणार आणि मग नंतर स्वामी चरित्र सारामृतचे 1 ते 21 अध्याय वाचन करणार आहे. तर ही आपली झाली रोजची नित्यसेवा. नित्यसेवामध्ये पण आपण 3 माळी जप करतो आणि त्याच्यानंतर तारक मंत्र आणि स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय. तर धावपळीच्या काळामध्ये आपलं सेवा करायला एवढा वेळ मिळत नाही, तर मग 1 माळ जप आपण करू शकतो. त्याच्यानंतर 3 स्वामी चरित्र सारामृतचे अध्याय वाचन करायचे आणि 1 वेळाच तारक मंत्र. तर हे जरी आपल्याला करायला नाही जमलं तरी आपण उठता बसता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नित्य नियमाने करत राहिलो ना, तरीही आपल्या जीवनातील जे नकारात्मक ऊर्जा आहे ते नष्ट होते, दुःख दूर होते. तसेच आपल्याला चांगले प्रगतीचे मार्ग सापडतात. स्वामी सदैव आपल्या पाठीशी राहतात. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सतत करत राहायचं. उठता बसता, रस्त्याने चालताना, जसा तुम्हाला वेळ मिळेल. माळ घेऊन बसायला शक्य होत नाही, कारण धावपळीच्या काळामध्ये सगळेजण जॉब करतात, भरपूर कामं असतात. तर आपण श्री स्वामी समर्थ मी तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे एवढं श्री स्वामी समर्थ मी बोलत राहते. म्हणजे कुठलं पण काम करत असताना, रस्त्याने चालत असताना, ऑटोत बसलेली आहे, कधी पण श्री स्वामी समर्थ तारक मंत्र सदैव माझ्या मुखामध्ये असतेच असते. तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करत राहिलात ना, तर खरंच सांगते खूप चांगला अनुभव तुम्हाला येणार आहे. आणि हे बघा, तुम्हाला पूजा माझी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. तर आता मी पारायण वाचायला घेत आहे. स्वामींना आवडते ते पुरणपोळी. तर आज मी पुरणपोळी बनवली आहे. सार, दही, पापड अशा प्रकारे आज पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला. चला मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते.